पोरो, टीईटीचा पेपर फुटला, उद्याचा पेपर रद्द। कालिया कितने आदमी थे, सब कुछ थे लेकिन सब दलिंदर थे। म्हणजे आता विश्वास कोणावर ठेवायचा? लक्षात घ्या, नीटचा पेपर फुटला, पेपर इमानान आले। आता टीईटीच्या पेपरसाठी एनएसजी कमांडो लागू नाहीत, मग पेपर फोडणारे कोण? एमपीएससी घटकाचा पेपर ऑनलाईन करता, तिथेही पोरं रस्त्यावर येण्यासाठी बेजार। टीईटीचा पेपर फोडता, शिक्षकांनी जनगणना केली, शिक्षकांनी मतमोजणीचं काम केलं, शिक्षकांना बीएलओचं काम केलं, उष्माघातानं 4-5 शिक्षक मरण पावले, तरी त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी करता। त्यांनी स्वतःसाठी अभ्यास करायचा, पोरासाठी अभ्यास करायचा, जनगणनेचं काम करायचं, त्यांनी बीएलओचं काम करायचं, त्यानं तांदूळ मोजायचे, गावात आलेले मोजायचे, गावात गेलेले मोजायचे, गावात पळून आलेले मोजायचे, गावातून पळून गेलेले मोजायचे, मेलेले मोजायचे का जन्मलेले मोजायचे। याच्यातून एवढं काम दिलं, त्याच्यात हरामखोरानं हाही पेपर फोडला। अरे हा तळतळाट घेणार कुठं? ह्या महाराष्ट्रामध्ये रस्त्यानं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराला 400 रुपयाचा बूट मिळत नाही, त्याला अनुवानी पायानं पळावं लागतंय। हीच खरी तुमच्या शासन व्यवस्थेवर चपराक आहे। ह्या महाराष्ट्रातल्या पोराला पुण्यामध्ये तयारी करताना 1 टाइमचं जेवण भेटतं, 1 टाइमचा पोटमारा करावा लागतो, त्याच्यातून बाप 3000 रुपये देताना चरकन बापाचं काळीच कापतं, आणि त्या पोरानं अहोरात्र जागून, रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, हाडाचं काळं करून, रक्ताचं पाणी करून तो अभ्यास करतो, आणि ऐन वेळी उद्या होणारा पेपर आज फुटत असेल तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार हरामखोरांनो तुम्हीच। पेपर घेण्याची तुमची लायकी नाही। प्रत्येक पेपर फुटत असेल, खासदार आमदार फुटल्याच्या नंतर त्याची देखील नव्यानं निवडणूक घ्या, जसं पेपर फुटल्यावर नव्यानं पेपर घेता। पेपर फुटीसाठी कडक कायदे करा, हे हरामखोर सुटले न पाहिजे, याच्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पाहिजे। पण तुम्ही बेजार आहेत, कोणाचा आमदार फोडायचा, कोणाचा खासदार फोडायचा, कोण आपल्याकडे आला पाहिजे, आपला विरोधक कसा संपला पाहिजे। विरोधकांनाही विनंती आहे, तुमच्याकडे काहीच काम नाही, आता आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकाच्या बाजूने रस्त्यावर या, आमच्या न्याय हक्कासाठी एकत्र या, आमच्या न्याय हक्काला मांडीला मांडी लावून कुठलंही आंदोलन करा। येणाऱ्या काळात कदाचित आम्ही तुम्हाला साथ देऊ। तुमची तर वेळ वाईट आहे, आमची त्यापेक्षा वाईट आहे। पालक रस्त्यावर आहे, शेतकरी पावसामुळे त्रस्त आहे, त्याचं पोरग पेपर फुटीमुळे त्रस्त आहे, जवान तिकडं त्याला मिळालेल्या सुखसुविधा बरोबर नाही त्यामुळे त्रस्त आहे। या देशात नेमका सुखी कोण आहे? तर जो खुर्चीला चिकटलेला आहे तोच हरामखोर सुखी आहे। पण लक्षात घ्या, खुर्चीला 4 पाय आहेत, त्या 4 पायामध्ये 1 पाय जनता येते। त्या जनतेनं जर काही केलं बरं वाईट तर खुर्चीला एक देखील पाऊल राहू शकत नाही। इतर देशाप्रमाणे आपल्या देशात ती व्यवस्था येऊ द्यायची नसेल तर पेपर फुटीवर आळा घालणं गरजेचं आहे। उद्याचा पेपर फुटलाय, पोरांनी 3 महिने डीएड सीईटीच्या, त्यानंतर शिक्षकाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केलाय, त्या अभ्यासावर तुम्ही पाणी फिरलं। आता याच्यातून एखादं पोरग डिप्रेशनमध्ये गेलं, त्यानं काही जीवाचं बरवाईट केलं, नीटमध्ये 14-15 पोरांनी जीवाचं बरवाईट केलंय, त्याच्याबद्दल एकाही मंत्र्यानं बरं शब्द काढला नाही। तुमच्या विरोधात बोललं की तुमच्या सतरांजा उचलणारे आणि तुम्हाला बाप मानणारे काही भिकारचोट भांडगुळ आहेत, ते खाली कमेंट करतात, त्यांच्या समोर भिडायची धमक नाहीये। अरे कधी तुमच्या घरावर अशी वेळ आली ना, तुम्हाला कळल नेता कोणताच कोणाचा नाहीये। म्हणून ज्याचं जळतंय त्याला कळतंय। या पेपर फुटीवर लवकर आळा घाला। महाराष्ट्रातल्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना, क्लास घेणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे, आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल। न्याय और अधिकार के लढाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते। तलाठी भरतीत गोंधळ होता, वनरक्षक मध्ये गोंधळ होता, मृदा जलसंधारण मध्ये गोंधळ होता, या अगोदर झालेल्या टीसीएसने घेतलेल्या भरपूर परीक्षेमध्ये गोंधळ होता। नीट पेपर देखील फुटला, आता टीईटी देखील फुटला। येणाऱ्या काळात प्रत्येक पेपर फुटणार आहे, आणि प्रशासनाला, त्यानंतर पेपर कमिटीमध्ये जे लोक आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना कळाले की हे विद्यार्थी शंड आहेत, आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, आपले दंड थोपटावे लागतील, तेव्हाच हे हरामखोर पळून जातील। म्हणून पेपर फुटीच्या विरोधात पालकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येणं, संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढणं गरजेचं आहे। आज नाही आला तर उद्या मारले जाल, हा माझा शब्द आहे। म्हणून एकत्र येऊया आणि या पेपर फुटीच्या विरोधात, त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेत चाललेल्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात प्रशासनाशी भांडूया, सरकारशी भांडूया, आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या शिक्षणासाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।